मध्ये येण्यासाठी सज्ज झालेली आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकता पवाळे संघाच्या विरुद्ध 2 हात करताना सोनारपाडा या संघाला फलंदाजी इथे मात्र सोनारपाडा संघाची मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहू शकता ॲज युजल 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत, ज्यामध्ये बाहुबली क्रिकेटर ऑफ मुरबाड जितू चव्हाण आहेत आणि त्यांच्या साथीने विलास हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहू शकता. विलासकडे सुद्धा लेदर क्रिकेटचा फार चांगला अनुभव आहे. चला पवाळे संघ अधिकचा वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे आणि या सामन्याला जितक्या लवकर सुरुवात करता येईल तितक्या लवकर सुरुवात आपण मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. पवाळे संघाचा 12वा प्रतिनिधी खेळाडू कक्षामध्ये अजून आला नाही. सामना सुरू व्हायच्या आतमध्ये तुम्ही येणं बंधनकारक आहे. या अगोदर निश्चितच आपण पाहिली बेलपाडा संघाला 2 धावांची पेनल्टी दिली गेलेली होती. सामना सुरू, पहिला चेंडू त्रिफळाचित, व्हॉट ए ग्रेट बॉल, दांडी गुल झाली ती मात्र बाहुबली क्रिकेटर जितू चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. ग्रेट स्टार्ट. काय गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवर इतका मोठा गडी त्याने निश्चितच मिळवलेला आहे. विकेटचं पतन इथे मात्र केलेलं आहे आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. खऱ्या अर्थाने यॉर्कर शोधत होते आणि ठाम राहायला माणसाने प्रत्येकाने शिकलं पाहिजे. निर्णय चुकला तरी हरकत नसते, स्वतःवर विश्वास असणं फार गरजेचं आहे आणि स्वतःवर एकदा विश्वास असेल तर सुरुवात कुठूनही करता येते. मैदानाच्या आतमध्ये जी सुरुवात करून दिलेली आहे गोलंदाज कुमार याने आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला जितू चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आता मात्र राजीव राठोड आणि त्याच्या साथीने विलास नावाचे 2 फलंदाज आहेत. गोलंदाज तयार असतील. कुमार पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एकविरा चषक 2022 हे आयोजन. हा चेंडू सुद्धा चांगल्या पायाचे यावेळेस फटका त्याही पेक्षा चांगला, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. अजून 2 षटकार इथे मात्र निश्चितच आले तर मनोहरजी खाटेकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आपणास असेल. खाटेकर गावचे सन्माननीय उपसरपंच आहेत. यावेळेचा चेंडू पायांमध्ये ते मात्र ठेवला होता, ब्लॉक केलं होतं आणि रक्षात्मक रीतीने खऱ्या अर्थाने ते मात्र खेळून काढलं आणि एका धाब्यावर समाधान मानलं गेलेलं आहे. आणि राजीव राठोड यांनी असं म्हटलं असेल कदाचित, एक षटकार माझ्या बॅटमधून आलेला आहे. अब तुम्हारे हवाले वतन साथियो. निश्चितच यानंतर विलास याला मात्र स्ट्रायकिंग एंडला येण्याची परवानगी ते मात्र दिली जाते. धावफलक 7 पर्यंत गेलेले. कुमार पुन्हा एकदा तयार असतील. यावेळेचा हा फटका किती चांगला, भरपूर चांगला. यावे चेंडू आर पार, षटकार. सीमारेषेच्या पलीकडे अजून एक फलंदाज होता, त्याने जर मारला असता तर 6च्या पुढे अजून किती धावा द्यायला लागल्या असत्या. इथे हा फटका सुद्धा चांगला आहे. इथे मात्र अंतिम क्षणापर्यंत वाट पाहिली आणि पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे पडतात. यावे चेंडू सीमा पार, चौकार. मदतीने धावफलक पुढे गेलेला आपण पाहू शकाल. 17 धावा यावेळेस या धावफलकावर इथे मात्र लागलेले आहेत. गोलंदाजासाठी परिस्थिती कुठेतरी प्रतिकूल झाले. यावेळेस बॅकफुट लावून चेंडूला पुन्हा एकदा त्याच डिरेक्शन मध्ये खेळून काढलाय. ए 1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार.
नाला तर ते 20 पर्यंत पोहोचलेलं आहे. खऱ्या अर्थाने 2 षटकार आले, 2 चौकार आले. एकवीस धावा यावेळेस त्या धावपलकावर लागलेले मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. पायचे विलास आणि राजू नावाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. जितू चव्हाण अगोदर बाद झाले होते. खऱ्या अर्थाने स्वस्तात त्यांना परतावं लागलं होतं. त्यानंतर सुद्धा धावपलक आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 21 धावा या धावपलकावर लागलेल्या आहेत. काही संघ अशा असतात मित्रांनो, निश्चितच सलामीचे फलंदाज जरी बाद झाले तरी मिडल ऑर्डरला चांगले फलंदाज येतात, पुन्हा फलंदाजी करत असतात. त्यानंतर काही संघ असे आहेत की ज्यांच्याकडे लोअर ऑर्डरला सुद्धा चांगले फलंदाज आहेत. आणि खऱ्या अर्थाने असे संघ जर निश्चितच खेळताना आपल्याला पाहायला मिळाले तर क्रिकेटचा एक वेगळा दर्जा आपल्या समोर येत असतो. फुलटॉस आहे, यावेळेस दिशा दिली आहे आणि या पायचे चेक झालाय. खऱ्या अर्थाने चेंडू 1 धाव पूर्ण असेल, दुसरीसाठी ते मात्र निघतील. मला असं वाटतं नो +2 3 धावा यावेळेस या धावपलकावर इकडे मात्र लागल्या जातील. अगोदरच बॅकफुटला गोलंदाज क्रमांक 1चा राहिला होता कुमार आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मयूर याने पहिल्या चेंडूवर बोनस दिलाय आणि धावपलक आपण पाहिलं तर 24 पर्यंत जाऊन पोहोचलंय आणि पहिलं षटक संपलंय असं म्हणायला हरकत नाही. यानंतरचा येणारा चेंडू फ्री हिट असेल. गोलंदाजाला आता निश्चितच वेगळं काहीतरी करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. फटका इथे मात्र हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केलाय. जेल जरी झाला तरी निश्चितच काही फरक पडणार नाही. 1 धाव पूर्ण, दुसरीसाठी जातील का? खऱ्या अर्थाने 1 धाव पूर्ण होती, दुसरीसाठी निघाले नाहीत. इथे जर कल्याण विभागातील वडवली बी संघ असता तर 3 धावा पूर्ण झाल्या असत्या. आणि हाच फरक आहे मित्रांनो टेनिस क्रिकेटचा आणि त्यामध्ये गांभीर्याने आपण खेळलो पाहिजे. फक्त आणि फक्त हिटिंगवर इथे मात्र विश्वास दाखवताना विलास आणि त्याच्या साथीने राजू राठोड मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी आतापर्यंत करतायत. गोलंदाज तयार असतील. इथे हा फटका फोर्स केले चेंडूला. यावेळेस जयेशच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावतो. अप्रतिम झेल आणि फलंदाज विलास वारगडे फेल. धावपलक पाहिलं तर आपण 25 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. सलामीचे फलंदाज तर तंबूमध्ये परतलेत. त्यानंतर आपण पाहतो राजू राठोड याने पण निश्चितच त्याचे इरादे स्पष्ट केलेत. 2 चेंडूचा सामना करत असताना 7 धावा त्याने या धावपलकावर जोडलेले आहेत. नवीन फलंदाज क्रमांक 4 साठी हरेश मैदानाच्या आतमध्ये गेलेले आपण पाहू शकता. धावपलक 25 पर्यंत निर्धारित 4 षटकांचा दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये. मयूर तयार. यावेळेस इथे सुद्धा बॉटमहँडचा चांगला वापर केलेला फ्लिक केलेले चेंडूला. इथे क्षेत्ररक्षक चुकी करतायत. चुकीला माफी नाही. चेंडूने दिशा बदलली आणि इथे मात्र दशा सुद्धा बदलली गेली आहे. 4 धावा धावपलकावर. जिकडे 2 धावा निश्चितच मोठ्या कठीणाईने पूर्ण झाल्या असत्या तिकडे मात्र 4 धावा मिळाल्या. चेंडूने दिशा बदलली आणि निकाल सुद्धा बदलला गेला. 29 धावा धावपलकावर. हरेश याचा फटका हा सुद्धा तितकाच मोठा. लांबच लांब, दूरच दूर षटकार. धावपलकावर धावा आता आपण पाहिले तर त्या आहेत 35. काय फलंदाजी इथे मात्र राहिली या फलंदाजांची. निश्चितच
आपण पाहू शकाल हरेश वारगडे 2 चेंडूचा सामना केलाय, 10 धावा धावपलकर जोडलेत. इथे हा चेंडू पायांमध्ये ठेवलाय, ब्लॉक होलमध्ये. इथे मात्र चेंडू गोलंदाजाने जरी निर्धाव काढला असेल तरी क्षेत्ररक्षक इथे मात्र चुकी करतात. 2 क्षेत्ररक्षकांना निश्चितच चकवून चेंडू पुढे जाऊन निघतोय सीमारेषे पलीकडे आणि हा सुद्धा चौकार. तीन चेंडूचा सामना केला होता, 1 षटकार 2 चौकार आले होते. इथे हरेश सुद्धा तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवतो, 1 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. धावफलकावर एकूण धावा इथे मात्र अंकित झालेले 39. गोलंदाज तयार. यावेळेस फुलटॉस आहे, चेंडूला वळवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे हा षटकार. पंचेचाळीस धावा या धावपलकावर लागलेले मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ संपलाय. दोन्ही षटकामध्ये आपण पहिली आग ओकणारी फलंदाजी इथे मात्र राहिली आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. विलास ज्या पद्धतीने खेळत होता, राजू ज्या पद्धतीने खेळतो, खऱ्या अर्थाने हरेश त्यांच्या 1 स्टेप हायड गेलाय आतापर्यंत. त्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकानंतर धावपलक आहे 45, 25 धावा धावपलकावर 22.50 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये इकडे मात्र कंप्लीट केली जाते. आणि पाहायचं यानंतरचे 2 षटकं इथे मैदानाच्या आतमध्ये कशी फेकली जातील. क्रमांक 3 साठी कोणता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वापरला जाईल पाहणं निश्चितच प्रॉब्लेम आहे का. यस, चेंडू इथे मात्र नवीन चेंडू दिला जाईल. खऱ्या अर्थाने 2 षटकं संपले. 2 षटकांच्या अंती 45 धावा इथे मात्र धावपलकावर लागले गेलेले आहेत. आतापर्यंत 2 गडी बाद झालेले मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. आई एकविरा चषक खाटेकर 2022चं हे दैदिप्यमान अशा पद्धतीचं आयोजन जगदीश भाग्यवंत, सतीश भाग्यवंत या 2 बंधूंचं आयोजन मित्रांनो आपल्या समोर इकडे मात्र आलेलं आहे. कोरोना काळामध्ये स्पर्धा होतील का अशा पद्धतीचं साशंक्य वातावरण आहे. मॅच बॉल आला असेल तर घ्या आणि त्या वातावरणातही निश्चितच ही स्पर्धा दिमागदार पद्धतीने आपल्या समोर आली आहे. क्रमांक 3चं षटक सुरू. दिस टाइम व्हॉट अ ग्रेट शॉट, व्हॉट ए ग्रेट शॉट. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 6 रन, 6 more. सापडलाय सलीम, वो तुरंत लौटा दो. सलीम भाई, yes it is. "51 runs on the board. This is the third over being bowled by Rohit is the bowler, and what a great batting performance by those batsmen Harish and B team Raju. Raju has faced only 3 balls and considered I think 13 runs contributed on the board, and Harish what a great batting from him also. Bowler is getting ready this time once again. Raju Rathod on the striking end. This time back put punch. And I think ball will clear the boundary line. Yes, it is out of the boundary line. 4 runs. Kind of bowling performance by all 3 bowlers. Kumar considered 21, Mayur after that considered 24, and this time Rohit on his bowling mark. He is facing so many problems also. Batting is outstanding this time. This time shuffle cross, there is no connection in between bat and ball. I think yes, wide signal by the umpire. 1 additional run will add on the scoreboard, and this 1 run will move that scoreboard up to 56. Yes, it is. This time I think
Helicopter shot implemented by the batsman. Well judged and equally well taken by the fielder. Yes, wicket goes down. Raju Rathod back to the pavilion. This is some sort of comeback by bowler Rohit. There was a fuller length onto the pads. Helicopter implemented by Raju Rathod couldn't get that distance he wanted, and a great catch on the boundary line by I think Jayesh was there. Well judged and equally well taken by the fielder. Yes, wicket went down. This time slightly fuller length short pitch delivery was there and getting as much as bounce. The shot was not controlled pulled, but yes, will give 4 valuable runs. With the help of these 4 runs, score is now 60. 60 runs on the board, and we are in just in third over, being bowled by Rohit. 2 more deliveries to come in this over by Rohit. This time, what a great hit! Great hit, and ultimately saved by the umpire. Yes, it is no signal by the umpire. Yes, it is 2+1, 3 runs on the board. With the help of these 3 runs, score is now 63. Next delivery is a free hit. This time once again, what a great shot, aerial root shot, and result is the same, 6 more. What a great batting by Harish. Individually, I think 32 runs contribution by Harish Vargade. Here he goes. This time, what a great shot. This time, yes, it is 6 more. तर या स्पर्धेतील धावसंख्येचा उच्चांक आतापर्यंत आम्ही पाहिलेले आहे. खऱ्या अर्थाने 98 धावा धावपलकावर आज सकाळच्या सत्रामध्ये 5 षटकामध्ये बेळपाडाने लावल्या होत्या. 99 धावा तिकडे मात्र टार्गेट समोर टोकावडेच्या ठेवलं होतं, आणि ज्या मार्गाने टोकावडे निश्चितच इकडे आली त्याच मार्गाने त्यांना परत जावं लागलं होतं. खऱ्या अर्थाने आतापर्यंत 75 धावा धावपलकावर आहेत. अजून 25 धावा आल्या तर इथे मात्र सांघिक संघाचं शतक या धावपलकावर लावलं जाईल. क्रमांक 4 साठी व्हेरी एक्सपिरियन्स कंटेंडर समीर ऑन इज बॉलिंग मार्क. समीर मला असं वाटतं 4 साठी इथे मात्र आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी केले. हरेश नावाच्या फलंदाजाचं वर्णन केलं तर आतापर्यंत 38 धावा त्याने त्याच्या बॅटमधून इथे मात्र कॉन्ट्रीब्यूट केलेल्या आहेत, आणि आतापर्यंत 4 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. या बेस स्ट्रायकिंग एंडला आपण रोशन याला खऱ्या अर्थाने पाहू शकाल. ही स्लाइटली न्यू ऑन द क्रीज, नवीन आहे थोडा मैदानावर, पाहायचं आहे त्याला सुद्धा चौकार षटकारांची भाषा बोलता येईल का. स्लॉक करायचं होतं ऑफस्टमच्या बाहेर येऊन. समोर चेंडू निश्चितच समोरच्या लाईनचा होता, खोलवर टप्प्याचा होता, आणि पेस इथे मात्र ऑफ केला होता. गती परिवर्तन करून हा चेंडू इथे हाताळला समीर नावाच्या गोलंदाजाने, आणि हा चेंडू इथे मात्र निर्धावाला. एक चेंडू निर्धावाला, असं वाटलं एखादं षटक निर्धाव गेलं की काय. धावपलकर धाव 75. इथेही फटका सजवता आला नव्हता. चेंडूपळीचा कोणता संपर्क मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रयोगशीलतेला पूर्णपणे वाव आहे, कारण धावपलकावर ऑलरेडी 75 धावा आहेत, आणि बॅटिंग ऑर्डरमध्ये कुठेतरी चेंज केलेला आहे मला असं वाटतं निश्चितच सोनारपाडा संघाने. इथे मात्र रोशनला
संधी दिली गेलेली आहे की निश्चितच तुझ्यामध्ये जे कलाकौशल्य आहे मैदानाच्या आतमध्ये तू सुद्धा आम्हाला दाखवू शकतो. आणि प्लेयर प्रॅक्टिसमध्ये जितके मोठे असतात ना, निश्चितच प्रॅक्टिकल मॅचमध्ये तितके मोठे कधीच नसतात आणि त्यांना करावं लागतं, खऱ्या अर्थाने तो अनुभव द्यावा लागतो. गोलंदाज तयार. इथे हा फटका चांगला आहे, इथे अंतर मिळेल, योग्य उंची योग्य अंतर, चेंडू झाला छूम अंतर, षटकार. धावा आतापर्यंत या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. या षटकातील 3 चेंडूचा काही येणं शेष आहे. समीर तयार असतील. रोशनसाठी यावेळेस समोर खेळून काढलेले पाहायचंय. चिप शॉट आपण ज्याला निश्चितच म्हणू शकतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होते, चेंडू अडवला, फेकी केली. एक धावे या धावपलकावर इकडे मात्र जोडली जाईल. धावपलक एकने वाढत असताना यावेळेस 82 ऑन दी बोर्ड. 82 धावा धावपलकावर निश्चितच आलेले आपल्याला पाहायला मिळतील. ह्या 82 धावा धावपलकावर जोडण्यामध्ये 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर मागे ओढून खऱ्या अर्थाने पाहिलं नाही हरीश याने. आता स्ट्रायकिंग एंडला असेल. 38 धावा धावपलकावर आहे. 3 चेंडू आहेत, मला असं वाटतं 2 चेंडू आहेत. यस, व्यक्तिगत 50 करण्याची संधी त्याच्याकडे सुद्धा इथे मात्र होती, परंतु हा फटका ज्या पद्धतीने आलेला आहे, 2 धावा निश्चितच त्याला या फटक्यामध्ये मिळतात की नाही पाहायचं. यस, 2 धावा इकडे मात्र हा फटका देऊन जाईल आणि धावपलक 2 वाढत असताना आपण पाहू शकाल 84 ऑन दी बोर्ड. 84 धावा यावेळेस त्या धावपलकावर लागलेल्या आहेत. निर्धारित 4 षटकांचा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मित्रांनो आपण पाहत आहोत आणि या सामन्याचा शेवट एखाद्या मोठ्या फटकाने MSD स्टाईलने होईल का पाहायचं आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न तर झालाय, 1 धाव निश्चितच देऊन जाईल हा फटका आणि यावेळेस निश्चितच आपण पाहू शकाल व्यक्तिगतरित्या 39 धावा या धावपलकावर इथे मात्र पहिल्या सत्रामध्ये जोडलेल्या आहेत. हरेश रावाच्या फलंदाजाने अप्रतिम फलंदाजी राहिली त्याची आणि निर्धारित 4 षटकांमध्ये 85 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 86 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र गाठावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी पावाळे या संघाला. निर्धारित 4 षटकांमध्ये मित्रांनो निश्चितच 21.50 ची सरासरी राखावी लागेल आणि हा सामना तदनंतरच पवाळे संघ जिंकू शकतो. चांगली फलंदाजी या सामन्यामध्ये सोनारपाडा संघाने केलेली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाटेकर गावचे सुपुत्र तयार आहेत. जाऊया सुभाषजी गायकर यांच्या गोड आवाजाकडे. ये थी कि पवाले ने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया था और बल्लेबाजी के लिए सोनारपाड़ा टीम को आमंत्रित किया था और उस बल्लेबाजी के तौर पर सोनारपाड़ा टीम ने कुल मिलाकर 85 रन जोड़े थे। 4 ओवर की समाप्ति में 86 रनों का एक बड़ा लक्ष्य, कठिन लक्ष्य, विशाल का स्कोर सामने रखा है सोनारपाड़ा टीम ने पवाले टीम के सामने। और यहाँ पर स्कोरर की जगह ली है हमारे मित्र दीपक गायकर। इसके बाद स्कोरर का मोर्चा संभालेंगे। हर कोई शख्स यहाँ पर अपनी अपनी ओर से पूरा योगदान दे रहा है इस टूर्नामेंट में। आई एकवीरा चषक 2022 इसके आयोजक है जगदीश जी शंकर भाग्यवंत। क्रिकेट का मेला यहाँ पर आयोजित किया है। क्रिकेट का मक्का कहा जाने वाले इस मैदान पर, खाटेकर का गोल मैदान, 86 रन, 86 रन,
और यहाँ पर रोशन को पहली ओवर के लिए आमंत्रित किया है, भेजा है यहाँ पर सोनारपाड़ा टीम ने। अगर पवाले टीम के अगर गेंदबाजी का अगर विश्लेषण करे तो पहले ओवर के लिए कुमार को भेजा था, कुमार ने कुल मिलाकर 21 रन दिए। उसके बाद मयूर ने कुल मिलाकर 24 रन। उसके बाद रोहित को लाया गया था तीसरे ओवर के लिए, कुल मिलाकर 30 रन। और उसके बाद समीर ने कुल मिलाकर 10 रन, यानी कि कुल मिलाकर यहाँ पर 85 रन का एक बड़ा लक्ष्य, कठिन लक्ष्य, विशाल का स्कोर खड़ा किया है सोनारपाड़ा टीम ने पवाले टीम के सामने। और इसे चेस करना मतलब ऊंची पहाड़ की चोटी पर चढ़ने जैसा होगा। आज अग्नि परीक्षा होगी पवाले टीम के बल्लेबाजों की। समीर और प्रमोद सफल जोड़ी पवाले टीम की क्रीज पर मौजूद। स्ट्राइक पर समीर, नॉन स्ट्राइक एंड पर प्रमोद। शतक की अगली गेंद रोशन की पहली गेंद और शॉर्ट पिच गेंद को भेजा यहाँ पर। और यहाँ पर बहुत ही शानदार शतरक्षण देखने को मिल रहा है यहाँ पर पवाले टीम के शतरक्षक द्वारा, माफ कीजिएगा सोनारपाड़ा टीम के शतरक्षक द्वारा। आप देख सकते हो और यहाँ पर पहली गेंद पर 4 रन जोड़े हैं पवाले टीम के बल्लेबाज ने। समीर ने चौके के साथ स्वागत किया है रोशन का। हालांकि डिसीजन पेंडिंग रखा था। निश्चित तौर पर खराब शुरुआत कही जाएगी सोनारपाड़ा टीम के गेंदबाज द्वारा। रोशन की पहली गेंद पर 4 रन। मिड विकेट के क्षेत्र से गुजरती हुई गेंद बाउंड्री लाइन को चीरती हुई 4 रनों के लिए रोशन की दूसरी गेंद। शॉर्ट पिच गेंद को खेला और यहाँ पर एक अच्छा कैच था। मुश्किल जरूर था लेकिन उसे अपने दस्तानों में लेने में चूके यह विकेट हो सकता था। एक्स्ट्रा कवर पर 30 गज के दायरे के अंदर जो शतरक्षक मौजूद था उसके पास एक मुश्किल कैच सौंपा था, लेकिन उसे अपने दस्तानों में कैद करने में पूरी तरह चूके। रोशन की तीसरी गेंद, बार बार शॉर्ट पिच गेंद का प्रयोग करे यहाँ पर रोशन। आप देख सकते हैं रोशन की गेंदबाजी को। अगर ऑफसाइड की फील्डिंग अगर देखा जाए तो स्लिप, पॉइंट, बैकवर्ड पॉइंट, कवर और मिड ऑफ। तो आप देख सकते हैं कि किस तरह की रणनीति यहाँ पर अपनाई है सोनारपाड़ा टीम के मैनेजमेंट ने। खूबसूरत स्ट्रोक यहाँ पर 1 बाउंस के साथ बाउंड्री लाइन पर गेंद को फील्ड किया। मिड विकेट के ऊपर से गेंद जाती हुई 2 रन इस गेंद पर मिलेंगे। 6 रनों पर सफर जारी। पवाले टीम का एक बड़ा लक्ष्य यहाँ पर सामने रखा है। 86 रन अगर जीतने हैं तो बनाने होंगे। पवाले टीम को कतई आसान नहीं कहा जा सकता। फिर एक बार शॉर्ट पिच गेंद, फिर एक बार उसी दिशा में गेंद को खेला और इस बार खूबसूरत फील्डिंग राजू द्वारा। राजू आत्मविश्वास से भरे, जोश और जुनून से भरे उसी दिशा में गेंद को खेला था और राजू इस बार भी वहां पर मौजूद थे। उन्होंने चौके को 2 रन में तब्दील किया। राजू आप निश्चित तौर पर तारीफ के हकदार है जिस तरह के आप क्षेत्ररक्षण कर रहे हैं। ब्लॉक होल में डालने की कोशिश, गेंद यहाँ पर जाती हुई स्क्वायर लेग की दिशा से गेंद को फील्ड किया। बाउंड्री लाइन से आगे आकर 2 रन मिलेंगे। ज्यादा की कोई गुंजाइश नहीं यहाँ पर। और रोशन का ओवर शायद नहीं यहाँ पर समाप्त हो चुका है। रोशन की अगर गेंदबाजी का अगर विश्लेषण करें तो रोशन ने पहली गेंद पर 4 रन, उसके बाद 2 गेंदें डॉट, चौथी गेंद पर 2 रन, पांचवी पर 2 और आखिरी गेंद पर 2, यानी कि कुल मिलाकर 10 रन दिए रोशन ने। खराब शुरुआत की थी। पहली गेंद पर रोशन ने 4 रन दिए थे, लेकिन उसके बाद गेंदों को माफ कीजिएगा रनों को रोकने में पूरी तरह सफल हुए रोशन।
उसके बाद रोशन के बाद पावले टीम के मैनेजमेंट ने फैसला किया है कि सचिन को, माफ कीजिएगा, सोनारपाड़ा टीम के मैनेजमेंट ने फैसला किया है कि रोशन के बाद सचिन के हाथ में दूसरे ओवर की गेंदबाजी सौंपी जाएगी। अगर पवाले टीम के अगर पहले ओवर का अगर विश्लेषण करें तो कुमार ने गेंदबाजी की थी कुल मिलाकर 21 रन, और इस बार सोनारपाड़ा टीम के रोशन ने 10 रन दिए। तो आप देख सकते हैं कितनी तफावत है, कितना गैप है यहाँ पर दोनों के गेंदबाजी में। सचिन के शतक की पहली गेंद, स्लोअर डिलीवरी यहाँ पर स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड किया, एक ही रन मिलेगा। सचिन सोनारपाड़ा टीम के आक्रामक और धुआंधार गेंदबाज, काफी कुछ दारोमदार रहता है इस गेंदबाज पर। अच्छा खासा तजुर्बा है, अच्छा खासा अनुभव है उनके पास गेंदबाजी का, और इस अनुभव का लाभ देते हुए अपनी टीम के लिए सचिन, और गेंद को खेला, गेंद जाती हुई 4 रनों के लिए, बाउंड्री लाइन को चीरती हुई दंदनाता हुआ गोली के रफ्तार सा चौकार। डीजे साई अपनी सेवा का यहाँ पर लाभ प्रदान करते हुए टूर्नामेंट के लिए सचिन के शतक की तीसरी गेंद, और यहाँ पर किनारा लेती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। कोई मौका नहीं, किसी के पास नहीं, दंदनाता हुआ गोली के रफ्तार सा चौकार। ये दूसरा चौकार सचिन के उन्नीस रनों पर सफर जारी। इस समय पवाले टीम का एक कठिन लक्ष्य जिसे चेस करना कतई आसान नहीं कहा जा सकता। पवाले टीम के लिए ऊंची पहाड़ की चोटी पर चढ़ने के जैसा ये लक्ष्य रहेगा पवाले टीम के लिए। चौथी गेंद के साथ सचिन, स्लोअर डिलीवरी विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई, और यहां पर विकेट। झोली में जमा करते हुए सोनारपाड़ा टीम के समीर के रूप में सचिन ने क्या जबरदस्त गेंदबाजी की। हालांकि 2 चौका सचिन को लगाए दूसरी और तीसरी गेंद पर। चौथी गेंद पर विकेट लिया है सचिन ने। आपके ओवर की फेंकी गई है। इस ओवर में सचिन पहली गेंद पर 1 रन, दूसरी और तीसरी गेंद पर कुल मिलाकर 8 रन, 2 चौके, और चौथी गेंद पर विकेट। 5वीं गेंद, और यहां पर त्रिफलाचित क्लीन बोल्ड। सचिन की गेंदबाजी, बल्लेबाज की शामत आई। कुल मिलाकर 2 विकेट यहां पर निकालने में कारगर साबित हुए सचिन। हैट्रिक चांस यहां पर सचिन को। शतक की आखिरी गेंद और हैट्रिक चांस, क्या इस चांस को अपने हक में तब्दील कर पाएंगे सचिन? आज अच्छा खासा मौका उनके पास हैट्रिक का। निश्चित तौर पर कारगर गेंदबाजी कर रहे सचिन, और इस गेंद को खेला मिड विकेट के क्षेत्र से गुजरती हुई गेंद। 1 ही रन मिलेगा, और ओवर की समाप्ति यहां पर सचिन के हुए। सचिन अपने जबरदस्त गेंदबाजी की, जबरदस्त इसलिए भी कहना चाहूंगा क्योंकि अपने रनों को रोका। 10
मिलाकर दो महत्वपूर्ण विकेट पवाले टीम के मिलाकर 20 रन जोड़े 12 गेंदों में और 85 रनों का, माफ कीजिएगा 86 रनों का टारगेट खड़ा किया है सोनारपाड़ा टीम ने। इसके चलते कुल मिलाकर 12 गेंदों का सफर देखने को मिलेगा। 12 गेंदों में आशीष बिल्कुल स्लोअर डिलीवरी विकेट कीपर के सुरक्षित हाथों में जाती हुई, विकेट के पीछे विकेट कीपर मुस्तैद, कोई गलती नहीं कर रहे गेंद को छोड़ने में। लंबा बॉलिंग रनअप, कम से कम 10-15 कदमों का फासला तय करते हैं आशीष के शतक की दूसरी गेंद, पहली गेंद डॉट साबित होती हुई ऑफ स्टंप से बाहर, अंपायर का इशारा वाइड। पहला अतिरिक्त रन यहां पर जुड़ता हुआ स्कोर कार्ड पर आशीष की कलाइयों से, बिल्कुल लाइन और लेंथ को चूके लेंथ बिल्कुल सही थी और एक तोहफा दिया है अतिरिक्त रन के रूप में पवाले टीम को। पवाले टीम की नैया यहाँ पर डगमगाती हुई, 86 रन बनाने होंगे जीत के लिए। बिल्कुल खूबसूरत अंदाज में खेला गेंद को, क्षेत्ररक्षण को चकमा देकर गेंद जाती हुई बाउंड्री लाइन को चीरती हुई 4 रनों के लिए। और इस समय प्रगति पथ पर और कुल मिलाकर 25 रन अब तक जोड़े हैं पवाले टीम ने। फुल टॉस गेंद, मौका ताड़ा, स्ट्रेट ड्राइव, खिलाड़ी मौजूद और यहां पर षटकार, अंपायर की उंगली ऊपर, गेंद जाएगी बाहर दर्शक दीर्घाव में 6 रनों के लिए। फिर एक बार उसी अंदाज में, उसी लय में 4 रनों के लिए स्ट्रेट ड्राइव चौकार, 2 गेंद इसी तरह के शॉट्स की जरूरत है इस समय पवाले टीम को, क्योंकि जो टारगेट, जो लक्ष्य रखा है सामने, अगर उसको चेस करना है तो इसी तरह के छक्के चौकों की बौछार लगानी होंगी, तभी इस मुकाबले को अपने बाजुओं में ले पाएगी पवाले टीम। 35 रनों पर सफर जारी पवाले टीम का और गेंद को खेला कारपेट के सहारे, मिड ऑन के क्षेत्र से गेंद जाती हुई बाउंड्री लाइन पर गेंद को फील्ड किया, 1 रन लिया, एक से ज्यादा की कोई गुंजाइश नहीं, 1 रन के साथ स्कोर उछलता हुआ 36। आशीष कारगर सिद्ध होते हुए, निश्चित तौर पर यह वाइड होगा और अंपायर ने भी इसे वाइड देने में कोई कसर नहीं छोड़ी। अतिरिक्त रन, दूसरा अतिरिक्त रन यहां पर जुड़ता हुआ स्कोर कार्ड पर आशीष के कलाइयों से। आशीष फुल टॉस गेंद को खेला, मिड ऑन के ऊपर से 6 रनों के लिए, कोई मौका नहीं, किसी के पास नहीं।
गेंदों का रोमांच आना बाकी इस इनिंग की, शायद इस मुकाबले की आखिरी ओवर होगा इस मुकाबले का। और ये 6 गेंदें तय करेगी कि यह मुकाबला किस दिशा में करवट बदलेगा, किसके पक्ष में जाएगा, किसके बाजुओं में जाएगा। ये 6 गेंदें तय करेगी कि इस मुकाबले पर कौन अपनी मोहर छपाएगा, छाप छोड़कर जाएगा। और विलास को लाया गया है आखिरी ओवर के लिए। विलास सोनारपाड़ा टीम के आक्रामक गेंदबाज अपने स्पीड के लिए जाने जाते हैं। जावेद अख्तर की छवि इस गेंदबाज में मुझे नजर आती है। अख्तर भी जिस रफ्तार से गेंदबाजी करते थे उसी रफ्तार में यहाँ पर विलास गेंदबाजी कर रहे हैं। और यहाँ पर स्कोर हुआ है 44। शॉर्ट पिच गेंद यहाँ पर जाते हुए हवा में, वहां पर खिलाड़ी ने, क्षेत्ररक्षण ने आगे आकर गेंद को अपने दस्तानों में कैद किया और यहाँ पर और एक विकेट धाराशायी कर दिया। सोनारपाड़ा टीम आक्रामक तेवर दिखाने की कोशिश में थे, उसी तरह का शॉट भी लिया था लेकिन समय से पहले खेल बैठे और एक धीमा शॉट खेला। हवाई फायर लगाने की कोशिश थी लेकिन 2 फुट आगे आकर क्षेत्ररक्षण ने गेंद को फील्ड किया और विकेट का पतन। तीसरा विकेट यहां पर गिरता हुआ। उसके बाद यतीन और सचिन किसी तरह बिखरी हुई बल्लेबाजी को संवारने की कोशिश करेंगे। चौथा ओवर इस समय प्रगति पथ पर। मुझे नहीं लगता कि इसके चलते क्रिकेट की कोई भी अनिश्चितता सोनारपाड़ा टीम को यह मुकाबला जीतने से रोक सकेगी, क्योंकि जो कठिन लक्ष्य सामने रखा था। और वाइड +4 यहां पर लेग स्टंप से बाहर गेंद विकेट कीपर को छकाते हुए बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए पीछे की ओर। मुरबाड़ की दिग्गज टीम सोनारपाड़ा टीम, जो जानी जाती है दिग्गज धुआंधार खेली के लिए, धुआंधार बैटिंग के लिए, आक्रामक गोलंदाजी के लिए, इस समय अपना जलवा दिखाती हुई मैदान पर, खाटेगर के गोल मैदान पर। और गेंद को खेला मिडॉन के क्षेत्र से, मिडॉन के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन से कुछ फुट आगे आकर गेंद को फील्ड किया और विलास के षटक की आखिरी गेंद। सोनारपाड़ा टीम ने यह मुकाबला अपने बाजुओं में लिया है, ब्लॉक होल में डालने की कोशिश थी और यहाँ पर ओवर की समाप्ति, मुकाबले की समाप्ति। सोनारपाड़ा टीम ने यह मुकाबला अपने नाम कर दिया। सचिन और उनकी टीम यहाँ पर विजयी घोषित हुई है इस मुकाबले में। निश्चित तौर पर तारीफ के हकदार है पवाले टीम। आप भी आए।